महापालिका निवडणुकीची घोषणा झालेली आहे। मुंबईत एकूण 227 जागांसाठी या निवडणुका होत आहेत। मुंबई महापालिकेमध्ये कोणाचं पारडं जड हे आता काही दिवसात स्पष्ट होईलच। तर मुंबई महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार हे पाहणं ही तितकंच महत्त्वाचं असणार आहे, कारण राज्यात महानगरपालिका निवडणुकीची घोषणा झालेली आहे। मुंबईत एकूण 227 जागांसाठी निवडणुका पार पडणार आहेत। मुंबई महानगरपालिकेमध्ये कुणाचं पारडं जड हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात। 227 जागांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे, नेमकं काय? आशियातील सर्वात मोठी महापालिका म्हणून जी गणली जाते ती मुंबई महापालिका जवळपास 80,000 कोटींच्या ठेवा आणि एक मोठं जी महापालिका या चा आता फैसला जो आहे तो 15 जानेवारी रोजी बंद होणार आहे आणि 16 तारखेला म्हणजे 16 जानेवारीला कोणाची सत्ता या मुंबई महापालिकेवर असणार। ज्या मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, मुंबई महापालिकेसाठी महायुती सगळी एकत्र झालेली आहे। या दोन्हीमध्ये सरळ लढत असताना दिसते। मुंबई महापालिकेच्या संदर्भात आधी काँग्रेसनं मवियामध्ये एकत्र येण्यासंदर्भात जरी काही पाऊल उचललं गेलं नसलं तरी शेवटच्या टप्प्यात काही होऊ शकतं आणि महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा प्रकारचा सामना लढायला पाहायला मिळतो का ते पाहणं अत्यंत गरजेचं आहे। गेल्या 3 वर्षांपासून मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक नसल्यामुळं प्रशासनाच्या हाती हा सर्व कारभार आहे आणि याच प्रशासनाच्या कारभारामुळं अनेक ठिकाणी समस्या देखील उद्भवल्या जात होत्या। खास करून सामान्य लोकांच्या ज्या समस्या आहेत, वॉटर गटरच्या संदर्भातल्या ज्या समस्या आहेत, याच्या संदर्भात खास करून थेट नगरसेवक उपलब्ध नसल्यामुळे कृष्णा तुम्ही सोबत राहा। आता नागपूरमध्ये सुद्धा आपल्याला जायचं आहे। नागपूरमध्ये गेली जी निवडणूक झाली होती 2017 मध्ये, तेव्हा भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला होता। तिथून आपले प्रतिनिधी अमर काणे आपल्या सोबत आहे। सौरभ त्याआधी एक मोठी बातमी आपल्याकडे येते। राज्यात महानगरपालिका निवडणुकीची घोषणा झाली आहे। नागपूरमध्ये एकूण 151 जागांसाठी निवडणुका होत आहेत। नागपूर महानगरपालिकेमध्ये कुणाचं पारडं जड हे पाहणं महत्त्वाचं आहे। नागपूर पालिकेवर कोणाचा झेंडा आता फडकणार हे सुद्धा बघावं लागेल। यापूर्वीची निवडणूक आपण बघितली तर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता। अमर काणेकडे आपण जाऊयात। अमर, सौरभ, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 151 जागा आहे। गेल्या वेळेस 108 जागा म्हणजे 3/4 पेक्षा जास्त जागा भाजपाने जिंकल्या होत्या आणि यावेळेला सुद्धा लढाई थेट काँग्रेस विरुद्ध भाजप आहे आणि 6 विधानसभा मतदारसंघानुरूप आपण बघितलं तर उत्तर नागपूरमध्ये काट्याची टक्कर राहील। बसपाने गेल्या वेळेस 10 जागा जिंकल्या होत्या। आता बसपची गेल्या वेळेसच्या तुलनेत कमी ताकद झालेली आहे। ते वोट बँक आहे ती काँग्रेसकडे सरकते का, त्यामुळे उत्तर नागपुरात काट्याची टक्कर राहील। बाकी सगळीकडे भाजपाचं पारडं जड वाटतंय। नागपुरात सध्या तरी जे चित्र दिसत आहे त्या अनुरूप भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता जास्त व्यक्त करण्यात येते, कारण की गेल्या निवडणुकीत जेव्हा अखंड शिवसेना होती तेव्हा 2 जागा शिवसेना जिंकलं खरं होतं, पण आता ते चित्र बदललेलं आहे। तिथेही भाजपाने जोरदार अशी मुसंडी मारली आहे। त्यामुळे नागपुरात जे चित्र दिसत आहे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत आहे आणि सगळे मातब्बर नेते भाजपाचे इथे आहेत। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, बावनकुळे हे सगळे मातब्बर नेते आहेत। तर दुसरीकडे अजूनही काँग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव पूर्णपणे जाणवत आहे। नक्कीच नाराजी थोडी भाजपा विरुद्ध जाणवत असली तरी त्याचं कॅपिटलायझेशन करण्यात काँग्रेस कुठेतरी अजूनही पूर्णपणे तयार नसल्याचं चित्र आहे आणि त्याचा फायदा भाजपाला मिळण्याची शक्यता आहे। आता जे चित्र आहे भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे त्यांच्यासोबत काय चर्चा होते त्याच्यात चित्र स्पष्ट तुमच्याकडून प्रत्येक घडामोडीचे ताजे अपडेट घेतच राहणार आहोत। तुर्तास एक मोठी बातमी आपल्याकडे येते। ठाण्यातही एकूण 131 जागांसाठी निवडणूक आहे। ठाणे महानगरपालिकेमध्ये कुणाचं पारडं जड हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। ठाणे पालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। ठाणे महापालिकामध्ये कुणाचं पारडं जड हे पाहायला मिळणारच आहे। मात्र याचबद्दल बोलण्यासाठी ठाण्यातून आमच्या सोबत आहेत शुभम कोळी। शुभम, ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो आणि तिथूनच त्याच जिल्ह्यातून रवींद्र चव्हाण सुद्धा येतात जे की भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यामुळे निवडणूक इंटरेस्टिंग होणार आहे। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर शिवसेना म्हणजे जी शिंदेची शिवसेना आहे त्यांचं संख्याबळ कुठेतरी जास्त आहे आणि त्यानंतर भाजपचं संख्याबळ कुठेतरी दिसून येतं आणि काँग्रेसचे देखील 3 नगरसेवक जे आहेत या महानगरपालिकेमध्ये दिसून येत आहेत। परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर
राष्ट्रवादीची जी शरद पवार पक्ष आहे त्या पक्षातील अनेकांनी जो आहे तो शिंदेच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश केल्यामुळे शिंदेची ताकद जी आहे ती कुठेतरी ठाणे महानगरपालिकेमध्ये बळकट झाल्याचं पाहायला मिळतं. तर भाजपने देखील चांगलीच कमालीची कंबर जी आहे ती मागील काळामध्ये कसली होती. त्याचमुळे महापौर पद असेल किंवा संख्याबळ असेल व जागा वाटप असेल हा फॉर्म्युला आता हे गणित नेमकं महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल हे कशा प्रकारे ठरवते आणि निवडणुकीमधून युतीमधून समोर जाते की अपक्ष समोर येतात हे देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. आणि तर हे चित्र होतं ठाण्यामधलं. शुभम, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि यानंतर पुण्यात आपण जाणार आहोत. पुणे महापालिकेसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. एकूण 165 जागांसाठी ही निवडणूक आहे. 15 जानेवारीला या 165 जागांसाठी मतदान होणार आहे. पुणे पालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार हे त्या काही दिवसात स्पष्ट होईल. निश्चितच या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी निलेश खरमरे. निलेश, पुढच्या 1 महिन्यात इंटरेस्टिंग घडामोडी तिथे घडणार आहेत, कारण आत्ताच फडणवीसांनी म्हटलंय की महायुती लढणारच आहे. मात्र काही ठिकाणी शिंदेसोबत म्हणजे शिवसेनेसोबत लढणार, काही ठिकाणी राष्ट्रवादी सोबतही लढणार आहे. मात्र पुण्यात हे चित्र जरा वेगळं असणार आहे, कारण पुण्यात दोन्ही पक्ष मोठे आहेत आणि दोन्ही म्हणजे राष्ट्रवादी आणि भाजप हे पक्ष समोरासमोर लढणार आहेत. रुबीना, खरं तर पुण्यामध्ये जर बघितलं 165 सदस्य असणार आहेत आणि 41 प्रभाग आहेत. आणि पिंपरी चिंचवडमध्ये जर बघितलं, पिंपरी चिंचवडमध्ये 128 सदस्य असणार आहेत आणि 30 प्रभाग आहेत. या दोन्ही महानगरपालिकेमध्ये जर बघितलं तर थेट लढत जी असणार आहे ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार असा सामना पाहायला मिळणार आहे. कारण दोन्ही महापालिकेमध्ये बघितलं तर भाजपची सत्ता असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. मात्र काही वर्षांपासून पिंपरी चिंचवडमध्ये बघितलं तर तिथं अजित पवार गटाची ताकद जास्त होती. मात्र मागच्या काही वर्षांपासून जर बघितलं तर पिंपरी चिंचवड असेल किंवा महानगरपालिका असेल या दोन्ही पालिकेवर भाजपचं वर्चस्व पाहायला मिळत होतं. त्यामुळे साहजिकचे विकास कामांच्या मुद्द्यावर दोन्ही नेते जे आहेत ते आता ते आपले स्वतःचे उमेदवार रणांगणामध्ये उतरवताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये पुण्यामध्ये विशेष करून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अनबेल असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हेतूमध्ये मतभेद असल्याचं पाहायला मिळतात. हे स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे सरळ लढत जी असणार आहे ते अजित पवार विरुद्ध भाजपाशी. अगदी निलेश, असेच आमच्या बरोबर जोडलेले राहा, कारण प्रत्येक जिल्ह्यामधले अपडेट सौरभ आपण घेत राहणार आहोत. तुर्तास